अमेरिकामध्ये पदवीदान समारंभ वर्षातून 2 वेळा म्हणजेच डिसेंबरमध्ये फॉल सीझन आणि मेमध्ये स्प्रिंग सीझनला साजरा केला जातो। विशेष म्हणजे या ग्रॅज्युएशन सेरेमनीला जो ड्रेस घातला जातो त्या ड्रेसला अकॅडमिक ड्रेस किंवा अकॅडमिक गाऊन असे म्हटले जाते। विशेषतः युनिव्हर्सिटीकडून हा ड्रेस विद्यार्थ्यांना 1 महिना अगोदरच फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिला जातो। आणि या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे कोणतीही रिहर्सल न घेता हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरित्या अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा केला जातो। या पदवीदान समारंभाचे वेगळेपण म्हणजे डॉक्टरेट झालेल्या विद्यार्थ्यांची जेव्हा डिग्री दिली जाते तेव्हा त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, गावाचे नाव, स्टेट, देशाचे नाव तसेच त्याचे रिसर्च टायटल सुद्धा घेतले जाते। साईनाथ महादेव जाधव, an engineering major from Dashir, Maharashtra, India, will be hooded by his advisor, Dr. Dokbom Kim, joined by D. Joseph Slater. His dissertation title is Wire plus Arc Additive Manufacturing, WAAM, of Refractory Alloy-Based Bimetallic Structures. May I present Dr. Sainath Mahadev Jatov. Kundan Tushar Rathod. अजून एक वेगळेपण म्हणजे काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅप डेकोरेट केलेल्या होत्या। हॉलमध्ये एंटर करत असतानाच एक गिफ्ट स्टॉल सुद्धा ठेवण्यात आलेला होता। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट होते। त्यामध्ये वेगळे दिसणारे गिफ्ट म्हणजे एका टी शर्टवरती 2024 क्लास असे प्रिंट केलेले होते आणि त्याच्यामध्ये पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे प्रिंट करण्यात आलेली होती। हे या गिफ्ट स्टॉलचे वेगळेपण दिसत होते। कार्यक्रम समारंभ झाल्यानंतर पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जण विश करत होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसत होते। प्रत्येक जण हा क्षण आपापल्या नजरेमध्ये डोळ्यामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते। समारंभाचे अजून एक वेगळेपण म्हणजे जे विद्यार्थी डॉक्टरेट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे ॲडवायझर म्हणजेच रिसर्च गाईड त्यांना तुमच्या फॅमिलीसोबत एक रेस्टॉरंटमध्ये एक छानशी ट्रीट देत असतात। अशा प्रकारे अमेरिकेमध्ये पदवीदान समारंभ साजरा केला जातो।